शेतकऱ्यांविषयी. तुझा नंबर भेटला होता मला फेसबुकला. मी पुणे जिल्हा मावळ तालुक्यातून बोलतोय. बर बर बोला. हा, आपल्याकडे एक आहे ना काजळी खिल्लार मध्ये कालवड आहे. बर ती आपल्याला लागवड करायची. बर मी तुमचे बरेचसे व्हिडिओ वगैरे बघतो बर काय. तर आपल्याला पुण्यात पुढे तुमच्या ओळखी परिचयात खोंड भेटन का तिकडे तुमच्या भागात यावं लागेल. साहेब आपलं नाव? माझं दत्ता आगिवले नाव आहे दादा. दत्ता पूर्ण नाव साहेब? दत्ता सभाजी आगिवले. दत्ता सभाजी आगिवले. सभाजी हा आगिवले, ठीक आहे. साहेब म्हणजे चॅनल तुम्ही बघताय दररोज? चॅनल रोज बघतो काय. चॅनल रोज बघतो पण आणि लाईक फॉलोअर्स पण असतात तुमच्या चॅनलला आपले कायम. बर हा, तर मी म्हणजे आता तुम्ही जे बघता ना याचा बैल त्याचा बैल हिस्ट्री जे मागता. आज माझ्याकडे कालवड आहे, उद्या जर तिच्या खाली कालवड जरी पैदास झाली किंवा खोंड जरी पैदास झाली तर हिस्ट्री आपल्याला माहिती पाहिजे. आता मी ही कालवड आहे ना बाजारातून आणलेली आहे, चाकण बाजारातून. तिची हिस्ट्री मला काही माहित नाही पण कालवड चांगली आहे. 13-15 महिन्याची कालवड आहे. तिने आता एक पाठीमागे मात केला होता पण डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टर काय म्हणलं माहितीये का की शक्यतो तुम्ही बैलावरतीच लावा. हा, तर आमच्याकडे इथं अनिकेत दादा गुले म्हणून त्यांच्याकडे काळा वळू आहे. हा, तर तेच मला विचारत होत तुम्हाला, मी काळ्या वळू खाली त्या गायची लागवड करू की काजळी खिल्लारच लागवड करू? या प्रकारामध्येच करायची. ते प्रकार जे प्युरिटी ते मिक्स करायचं नाही किंवा क्रॉस करायचं नाही. शुद्धता ठेवायची. ज्या प्रकारची गाय आहे त्याच प्रकारची लागवड करायची. काजळी मधला काजळी प्रकारलाच करा, कोशामधला कोशा प्रकारलाच करा. आणि कोसा पांढरा मिक्स होऊ शकतो कारण तो कलर मध्ये मॅटर आहे जास्त. शक्यतो तो खिल्लार सारखाच आहे. मात्र जो काळा प्रकार आणि आपला ही कोसा पांढरा प्रकार हा खूप वेगळा प्रकार आहे. तर माझं मत आहे काजळी प्रकारला काजळा बैलच भरवलेला अतिउत्तम. अच्छा, ठीक आहे. मला तेच माहिती तुम्हाला विचारायची होती. तेव्हा मी तुम्हाला कॉल लावतो. दुपारी आम्ही 2-3 मित्र बसलो होतो. एकाकडं खोंड आहे तर तो म्हणला किंवा कसं करायचं काय करायचं जर पुनरुक्ती गायीने जर मात केला तर मात घालवायचा नाहीये आपल्याला. तर म्हणलो या भाऊंना आपण फोन करूया काय, त्यांना विचारू काय सिस्टम करावं लागेल त्या हिशोबानं म्हणलो आपण बोलू म्हणतो. ठीक आहे साहेब, पण माझी तुमची भेट नसताना तुम्ही म्हणजे तुमच्या गायला बैल भरवण्याचा निर्णय माझ्याकडून कसं काय घेताय मला ते समजेना. कारण का पुणे जिल्ह्यातून तर बैल भरपूर जाहीर झालेले. ऐका ना, कसं आहे माहितीये का, तुमचं जे सांगायचं टेक्निकल आहे ते तुम्ही घरोघरी जाऊन आज मुलाखती घेताय ना दादा, एवढा वेळ कोणाकडे नाहीये. तुम्ही आता काल की परवा एक व्हिडिओ टाकलेला गायीचा की राधाची आई म्हणून तुम्ही जी गाय दाखवत होते ना, तिथं मालक नसताना पण तुम्ही तो व्हिडिओ बनवला. म्हणजे ती तुमची जी तळमळ आहे देशी गोवंश वाचवायची ती कोणाकडे दिसत नाही मला. बर 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 म्हणजे तुमची जी इच्छा आहे, तुमची जी जिद्द आहे बाबा आपला हिलरी शेतकरी देशी गोवंश शेतकरी वाचला पाहिजे, ती मला आतापर्यंत कोणाकडे म्हणजे असं भरपूर चॅनल बघितले, भरपूर व्यापारी बघितले, भरपूर शेतकरी बघितले आणि गायी पाळत पण भरपूर बघितले. ती कोश अशी कोणाकडे तळमळ नाहीये की बाबा चला एखाद्याचं जनावर उभं आहे त्याचा व्हिडिओ आपण दुसऱ्यासाठी करतोय. हे तुम्ही तुमच्यासाठी नाही करत आहे दादा, दुसऱ्यासाठी करतात येतात. हे ओळखू येतंय. हा, ओळखू येते. आमच्या आता आम्ही 10-12 मित्र आहेत आमच्या गावातले पुणे जिल्ह्यातले. तर आम्ही म्हणतो की बाबा ह्या माणसाला बाबा काय असं आहे की बाबा प्रत्येक शेतकऱ्याच्या तुमच्या भागामध्ये तुम्ही हा वळू कुठून तो वळू कुठून म्हणजे पूर्ण हिस्ट्री काढताय. तुम्ही ज्या बाबांकडे जाताय डायरीत नाव लिहिलेलं आहे का, किती गाया भरवल्या होत्या, म्हणजे हे जी सगळी माहिती तुम्ही विचारताय हे कोण कोणाला विचारतो सांगा ना, कोणाकडे वेळ आहे एवढा? सड्यात थोडं समोरच्याचं आयुष्य मोठं करण्यासाठी प्रश्न उत्तर आहे. हा, ते माणूस तुम्ही आज शेतकऱ्याला मोठा करताय, शेतकऱ्याची माहिती दाखवताय. आतापर्यंत नाही ना कोणी दाखवली साहेब ती. आणि समजून ऐका ना, आता तुम्ही मला कसं सांगितलं की काजळीमध्ये काजळीच करा, कपिला करू नका. आमचा डॉक्टर पण आहे ना, आमच्या डॉक्टरचा पण तोच सल्ला आहे. बरोबर की तुम्ही सिमन भरवू नका. तुम्हाला खोंड नसेल भेटत तुम्ही एक मास जाऊ द्या म्हणला, दुसऱ्या मासाला तुम्ही खोंडाची आपण तयारी करू आणि मग भरवू गाय, पण तुम्ही सिमन वगैरे डॉक्टर आणून भरवू नका. बरोबर ती योग्यता नाही आणि पात्रता पण नाही म्हणते. बरोबर म्हणून माझ्या कालवडीचे डॉक्टर तुमच्या परमेश्वरूपी डॉक्टर म्हणायचं. कारण का कदाचित 99% डॉक्टर
सिमेंट्स वर भर देऊन तुम्हाला समजावून सांगतील, पण नैसर्गिक रेतन करा किंवा बैल भरवा म्हणून सांगणार नाहीत. नाही सांगत बरेचसे. म्हणजे आता हे डॉक्टर जे आहेत ना, हा. ते कालवड पाठीमागे आजारी होते, त्यांनी बघितलं. हा. मला म्हणलं तुमची कालवड एक नंबर आहे, सगळ्या बाजूनी उजवी. बर काय सगळ्या बाजूनी उजवी आहे कालवड. तुम्ही आहे ना सिमनच्या डॉक्टरच्या नादी लागू नका. बरोबर तुम्ही बरोबर. डायरेक्ट तुम्हाला इथं कुठं वळू नाही भेटला हा. तर तुम्हाला वळू आपण कुठूनही शोधून काढू म्हणले. मी तेवढा वेळ काढेल. आणि म्हणलं तर असं काही नाहीये की गायनी सकाळी माझ्यावरती आली तर सकाळीच लावायला पाहिजे असं काही नाही म्हणले. कारण म्हणले कमीत कमी 24 तास तरी म्हणले 23 तास 22 तास तरी गाय हिटवरती राहतेच म्हणले. बरोबर बरोबर. हा मग या हिशोबाने म्हणजे सिमन मध्ये काय होणार माहितीये का, तुम्हाला जी वस्तू पाहिजे जी नॅचरल तर पाहिजे ती सिमन मध्ये नाही भेटणार आहे. ती वळूकडेच भेटणार किंवा एखाद्या खोंडाकडेच भेटणार तुम्हाला. बरोबर बरोबर बरोबर. हा तुम्हाला जर तुम्ही आज म्हणजे माझी इच्छा आहे मी आज ती गाय 6 महिन्याच्या असल्यापासून पाळतोय. हा, तर मी आज तिच्या पाठीमागे काय खर्च करतोय किंवा तिच्यातून माझ्यात काय नातं प्रेम आहे बरोबर. ते म्हणजे तिचं आणि मला तिला आणि मलाच माहिती आहे. ते डॉक्टर बोलले ते दुसरं कोणाला समजणार नाही तुमचं नातं काय ते. पण काय माहितीये का म्हणलं पैदाईच तुम्ही बाईलापासून करा म्हणला भाऊ. तुम्ही सिमनच्या डॉक्टरच्या नादीला म्हणलं अजून एक 4 मास जाऊ दे कालवडीचं काय फरक नाही पडत. ती माझा येणार नाही असा विषय नाही काही. ती माझ्यावरती येणार. पण काय माहितीये का जर तुम्ही तुमच्या मनासारखी गाय लागवड केली मनासारखं खोंड झालं तर उद्या तुम्हाला पण जिद्द राहणार आहे त्याच्यात. कशाला आपल्या गायीपासून आपल्याला कालवड होऊ दे खोंड होऊ दे पण ते आपल्या मनासारखी वस्तू झाली. बरोबर. हा या हिशोबाने मी म्हणलो. आणि आज दुपारीपासून आमचा दोघा तिघांचा विषय चालला होता. भाऊ बरोबर बोलायचं म्हणून आम्ही तुम्हाला कॉल लावत होतो. म्हणजे तुमचे मित्रमंडळ आपला चॅनल बघतायत आणि चॅनलला ओळखतायत. सगळे आता आमच्याकडं जे 4 की गाडा म्हणतात छकड्याला वगैरे नाही चालत आमच्याकडं. 4 किला बैल पळतात असे मित्र शौकीन भरपूर आहेत. तर ते लोक सगळे बघतात एका दुसऱ्याला सांगतात हे बाबा असं तसं कोणाकडे. आम्ही पण इथं लोकांना सांगतो ज्यांच्याकडे गाया वगैरे आहेत ना मित्रांकडं नातेवाईकांकडे त्यांना पण आम्ही सांगतो बाबा तुम्ही हा शेतकरी हा चॅनल बघा तुम्ही. काय या चॅनल मध्ये तुम्हाला जनावराला काय खाऊ घालायचं आणि किती घालायचं हे प्रत्येक मुलाखतीत माहिती पडेल तुम्हाला. प्रत्येक मुलाखतीत. कारण की हे भाऊ गेले ना जिथं त्यांच्याकडे बापार शेतापोतातून हे फिरतात. प्रत्येक शेतकऱ्याला विचारतात याला काय खाऊ घातलं, याचा बाप कोण होता, आई कोण होती, तुम्ही वळू भरवला तर किती गायांना भरवलं, त्याचा रिझल्ट काय आला. आता मोठ्या लक्षाची तुम्ही सकाळी टाकली होती काल टाकली होती व्हिडिओ. काय घेणं देणं होतं माझं लक्षाची. काय घेणं देणं नव्हतं. मोठ्या लक्षाचा मालक कोण हे कोणालाच माहित नव्हतं आतापर्यंत. आमच्या अनुभवात तरी नव्हतं माहिती भाऊ. आज काल आम्हाला तुम्हाला सुद्धा माहित नव्हतं. संबंधच नव्हता दूर दूरपर्यंत. फक्त मोठा लक्ष नाव हे चर्चेत होतं. चर्चेत म्हणजे कॅमेऱ्यानं फक्त लक्ष कैद केला. पण त्याचा मालक कोण आहे, तो कुठला आहे, काय आहे, तो आता गाया भरवतो का नाही हे काहीच माहित नव्हतं आम्हाला. म्हणजे आज काल आम्हाला हे तुमच्याकडून माहिती पडलं का मोठ्या लक्षाचा मालक कोण आहे बाबा, कसा आणला होता त्यांनी फोन. म्हणजे ते सगळे मुलाखत आम्ही तुमची बघतो. आणि त्याच्यामुळे मी आज जी गाय घेतली ना तुमच्या चॅनलच्या मुलाखतीच्या बघूनच ती कालवड घेतली मी. म्हणजे आपल्या चॅनलची कामगिरी तुमच्या नजरेस पडल्यानंतर इच्छाशक्ती तयार झाल्यावर गाय घेतली म्हणायची. हा माझ्याकडे एक गिर गाय होती पहिली. आणि गिर गाय देशी गोवंश मध्ये म्हणजे इंटरेस्ट नव्हता मला. पण जे तुम्ही करताय ना जे बघतो ना तेव्हा मला पण वाटलं चला आपल्या दारात एक आपला देशी गोवंश म्हणून एक गाय राहावा म्हणून. त्या हिशोबाने मी कालवड घेतली. किती महिने झाले चॅनल बघून? चॅनल बघून साहेब म्हणलं तर नाही म्हणलं तरी पण 7-8 महिने झाले असेल. बोलायला आपल्याला उशीर झाला. लय उशीर झाला लय उशीर. आणि ते पण आज तुम्हाला मी कसा फोन केला माहितीये का, दुपारी आम्ही सगळे आलो होतो गाय धुवायला बाहेर काढली होती कालवड. सगळे बसल्या बोलता म्हणले अरे ह्या माणसाला एकदा कॉन्टॅक्ट करायचं का, बोलायचं का यांच्या बरोबर. म्हणून आम्ही दुपारी सगळे असं गायीपाशी बसलो होतो. म्हणून तुम्हाला फोन लावत होतो की बाबा आता ह्या गायीचं पुढे काय संगोपन करायला लागेल, काय कसं करायला लागेल. बरोबर. ह्या चॅनलच्या कामगिरीचं भाग्य मानावं लागेल की पुणे जिल्ह्यातून तुम्ही या खिल्लार बद्दल प्रश्न विचारताय आणि ते माझ्यावरती समोर न भेटता विश्वास ठेवून विचारताय. विश्वास नसतं तर मग आम्ही ते फॉलो केलंच नसतं ना. आम्ही म्हणलो असतो त्याला एक 6 महिन्याची कालवड घेऊन तिला आपण किती वर्ष सांभाळणार. म्हणजे पण कालवड मला पाहिजे नव्हती तशी भेटली. काय बरोबर. आणि दुसरा म्हणला तर 6 महिन्याचं वासरू घेऊन करणार काय तू. मोठी गाय घ्या, दूध काढा, डेअरीला घाला, हे ते दुनियादारी हेच केलं असतं ना. बरोबर. हा पण मला एक ते बाजारामध्ये मी तुमचा चॅनल बघितला, मला ती एक वस्तू आवडली आणि मग त्याच्यानंतर मी ती कालवड घ्यायचा प्रयत्न केला.
पण साहेब, आठवतं तुम्हाला चॅनल मधली कोणती व्हिडिओ बघितली, कोणाची होती, काय काय विषय तुमचे होता, ना संदर्भ? संदर्भ तुम्हाला सांगतो. एवढं तर काय आठवत नाही चॅनलचं, पण सगळ्यांचं यायला लागलं युट्यूबला. मला सगळेजण म्हणायला लागले, अरे तू आता एक गाय पाळतोय, अजून एक गाय घे. पण म्हणलो बाबा मला गाय घ्यायची, पण मला गाय कशी घ्यायची, तर तिने 20-25 लिटर दूध दिलं पाहिजे, उद्या परिवाराचा उदरनिर्वाह झाला पाहिजे. ते म्हणले अरे त्याच्यामध्ये मजा नाही, जर्सी. आणि आमच्या भागाला दादा जर्सी नाही. नाही. आमच्या भागाला जर्सीचं लय कमी प्रमाण आहे, लय कमी. बर आमच्या भागाला तुम्हाला गावरान गाई भेटल, हा खिलार गोवंश भेटल, पण ते जर्सी नाही भेटणार. बर बर हा, मग ह्या हिशोबातून आता आमच्या काकांकडे पण आहेत ना गावरान खिल्लार टाईप मध्ये गाय आहेत. 30-35 गाय आहेत, डोंगरला जातात त्या. तर त्यांना पण आता आम्ही ह्याच्यावरून वळूच लागवड करतो. ते पहिले काय करायचे, गावरानच बैल लागवड करायचे, पैदाईश बरोबर होत नव्हती. आता आम्ही जसं बघतोय ना तुमचं चॅनल, तसं आम्ही आता रिझल्ट आहे आमच्याकडं. 3-4 गाय आम्ही कर्नाटक वरून वासरं वगैरे आणतात ना, त्यांच्या खाली लागवड केल्या. शेण पैदाईश कशी केली आम्ही, जशी पाहिजे नव्हती ना मनासारखी, तशी पैदाईश केली आम्ही तिथं. त्याच्यामुळे मला तेच माझ्या कालवडच्या संदर्भात विचारायचं होतं की पुण्यामध्ये अटॅचला कुठं वळू भेटेल का तुमच्या बरोबर ह्याच्या माहितीमध्ये गाय भरवायला आपल्याला, जर वेळ पडली तर 1 महिन्याने 2 महिन्याने. हा, 1 महिन्याने 2 महिन्याने त्याचं उत्तर देऊ शकतो, कारण माझा पुणे दौरा होणार आहे. त्यानंतर मी तिथले पुणे काजळी दौरा वळू स्वतः मी अभ्यास करू आणि त्यानंतर मग तुम्हाला खात्रीचा वळू सांगू शकतो. पण आता पुणे जिल्ह्यातला एखादा वळू हा भरवा म्हणून मी सांगू शकत नाही, कारण नजरेला माझ्या कोणतेही तिथले वळू आले नाहीत किंवा मी त्यांच्यावर नजर टाकली नाही. नाही, इथं आता जर तुमचा पुणे दौरा ज्या वेळेला असेल ना, त्यावेळेला आम्हाला एक कॉल करा. ह्याची इकडे जर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला काही सपोर्ट लागला आमचा, म्हणजे जिथपर्यंत आम्हाला माहिती आहेत गावं, जिथपर्यंत शेतकरी माहिती आहेत, तिथपर्यंत आम्ही तुम्हाला घरोघरी पोहोचू. ठीक आहे साहेब, ठीक आहे. चला, धन्यवाद. बोलून लय बरं वाटलं तुमच्या बरोबर. काय मग फक्त व्हिडिओ मध्ये आवाज ऐकतो, आज प्रत्यक्षात ऐकला. बर माझं कर्तव्यच आहे, कारण ग्राउंड लेवलला जो धडपडतो त्याला आधार देणारा कोणी नाही. नाही, अहो तुम्ही करताय ना, आज तुम्ही जेवढा वेळ वाया घालवताय ना, तेवढा जर आज इथून पाठीमागे जर कुणी घालवला असेल 10-20 वर्षाच्या मागे, तर देशी गोवंश प्रत्येक घरात असतात, प्रत्येक घरात. आता इथून पुढे प्रयत्न करू आपण, चालू आहेत प्रयत्न, एकमेकाचा पाठीशी राहू आणि कट्टर राहू एकमेकासोबत. नाही, आता आम्ही इकडे बजरंग दलची पण कामं करतो ना दादा. हा, बजरंग दलची पण आहे ना आम्ही इकडे. म्हणजे जे लोक शेतकरी ज्या गाया वगैरे कत्तलीला देत होते ना, आम्ही देऊन देत नाही. कोणाला गाय विकायची असेल ना त्याने आम्हाला सांगा, आम्ही गोशाळेत सोडू किंवा कुठल्या एक शेतकऱ्याला ती पाळायला देऊ, तिचा पाठपुरावा करू तिच्या पाठी. पण व्यापाऱ्यांना खाटकांना आम्ही इकडनं जनावर घेऊन देत नाही दादा. आम्ही येतच नाही, पहिली गोष्ट तर व्यापारी आता आमच्याकडे. चांगली गोष्ट आहे, चांगलं काम करताय. कारण मला एक अभिमान वाटला की बाबा खरंच माझ्यासोबत पण कोणतरी धडपडताना दिसते, कारण आज प्रत्येक जण पैशाच्या आणि प्रसिद्धी मागे लागलेला आहे. अहो हाय काय, आणि जाताना काय सांगून येणार आहे माणूस. आज तुमचं नाव निघते आमच्या पुणे जिल्ह्यात, म्हणजे तुम्ही कुठल्या गावचे, कुठल्या तालुक्यातले, याचा काही संबंधच नाहीये दूर पर्यंत. आज जर तसं म्हणलं ना आपण, या कमिटीला 20 वर्ष पण बघायला नसतो भेटलो, काय संबंध होता सांगा ना. पण एक तुम्ही जी कामगिरी करताय ना, तुमच्या चॅनल मुळे कितीतरी लोकांनी आमच्या इकडच्या गाया गोशाळेला दिल्या, पण कापायला किंवा खाटकाला दिल्या नाही, चॅनल बघून फक्त. चॅनल बघून. आणि दादा, हे तुमच्या मनाचा मोठेपणा, तुम्ही जातीवंत आई बापाच्या पोटाला जन्म घेतला म्हणून हे तुम्हाला बोलायला सुचलं की तुमचा चॅनल बघून हा बदल घडलेला आहे ना, हा बदल माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय, कळवताय. आमच्यात तुम्हाला सांगतो, खोटं नाही सांगत, आमच्या नात्या गोत्यामध्ये ना कोणाकडे गाय नव्हती. आता आम्ही म्हणजे गावरान गाय का होईना, पण प्रत्येकाच्या दारात आहे आज. म्हणजे ज्याचे बजेट नाही बाबा, तो खिलार घेऊ नाही शकत काय, तर ते आपले गावरान एक गाय आणायचे बाबा, गोमूत्रासाठी आपल्याला आपला देशी गोवंश पाहिजेच. बरोबर. आणि जर आमच्या इथं तुम्हाला आहे ना, मोजून तुम्हाला सांगतो, आज 750 ते 800 घरांमधून आहे ना 10 घरात पण जर्सी भेटायची तुम्हाला. आपल्याला ऐका ना, आपल्याला एक जर गाय खरेदी करायची असेल तर तुमच्या भागामध्ये खिल्लारचं मार्केट माहिती पडेल का तिकडे? होय, काय अडचण नाही. तुम्हाला जेव्हा खरेदी करायची ना, तेव्हा तुम्ही डायरेक्ट येऊ शकता किंवा आधी आपण चर्चा करू शकतो.
हा म्हणजे तुमच्या चॅनलद्वारे जर आम्हाला काही मदत झाली ना त्याच्यामध्ये नक्की तर नक्की. लय भारी पडत. चॅनलचा नियमच आहे, रूलच आहे, सरळ पद्धतीनं सर्व कामं घडवली जातील. हा हा त्यानंतर वेळ नसेल तर ऑप्शन आहे की तुम्ही मोबाईलवर घडवू शकता, मोबाईलवरती माहिती मिळाल्यानंतर हा दुसरा हा ऑप्शन आहे. बरोबर आहे बरोबर आहे. माझं पहिलं प्राधान्य सरळ पद्धतीच्या भेटीला. भेटीला सगळ्यात महत्वाचं आहे ते. सरळ तुम्ही ज्या पद्धतीच्या भेटीला ज्यांना खरंच वेळ नाही तिथं माझी काय चूक नाही, मग दगड म्हणून घ्यायचा मोबाईल मधून. हा नाही नाही आता आहे ना तुम्हाला सांगतो, लक्षाच्या बापाचं आम्हाला काल माहिती झालं. म्हणजे 19-20 वर्षाचा बैल, हा. 20-19 वर्ष बैल आम्ही जो बघतोय बाबा, म्हणजे कमीत कमी 10-15 वर्षापासून तो बैल चर्चेत आहे. त्या बैलाचं मेन मूळ तो म्हैसूर मध्ये की धनगरी वानावर धनगरी वानावरती आहे ते कोणालाच माहित नव्हतं, पण प्रत्येक जण म्हैसूरच सांगत होता. काल त्यांनी जे सांगितलं तुम्हाला मुलाखतीत, ज्याला जनावरातलं माहिती आहे. आता जनावरातल्या माहितीतली लोक कोण नाही, फक्त ते चॅनल बघून, आता तुमचं चॅनल बघून आम्हाला कळलं की म्हैसूर काय असतं आणि धनगरी खिलार काय असतं, कसा खिलार काय असतो, हे तुमच्या चॅनलमुळे आम्हाला माहिती पडलं. नाही तर आतापर्यंत 15 वर्ष आम्ही लक्षाला म्हैसूरच मानत होतो. साहेब त्या म्हैसूर तुम्ही सगळं अख्खा जग वाहवा केला त्या नावाची, त्यामुळं आपलं लेकरू बाजूला राहिलं, आपल्या लेकरावरती प्रेम संपत आलं आणि दुसऱ्याच्या लेकरावरती प्रेम करायला चालू झाले लोक. हा नाव त्यांचं झालं आणि पटकन नावासाठी पटकन पैशासाठी पटापटा गाड्या उतरून घ्यायला लागली, कमी काळात कमी खर्चात, आणि संपून जायची पण वेळ समोरच आहे ती दिसते डोळ्यासमोर त्यांच्या. अहो आता आमच्यात आहे ना, गाड्याला तुम्हाला खोटं नाही सांगत, एक एक खोंड आहे ना म्हैसूरचं सांगून लोकरच्या बाजारामध्ये चाकण लोकरला गाड्या उतरतात. जे खोंड बाबा शेतकऱ्याकडून ज्या किमतीत घेत नाही ना, त्या किमतीत बिना पळवता खोंड इथे विकतात लोक. पण पुढले उतरवणार कर्नाटक, म्हैसूर. आता आपल्याकडे आहे ना इथं भरपूर म्हैसूरची जास्त संख्या, काजळी खिल्लार याची संख्या नाही जास्त. तर आम्हाला म्हणजे आमच्या 4-5 मित्रांचं चाललंय की आपल्याला आपला देशी गोवंश आणि आपली पैदाइश करायची, आपण आपल्या मनाने करायची. भले आम्हाला तिकडं तुमच्या भागात जरी इकडनं गाय भरवून घेऊन यायला लागलं गाडीमध्ये तरी पण चालेल, पण आपलं आपल्याला हे करायचं. आपल्याला वळू नाही भेटला, आता आमचा डॉक्टर आहे ना, डॉक्टर पण सांगतो बिना वळूची गाय सिमनवरती कधीच लावायची नाही. बरोबर बरोबर. हा आता तुम्ही ते खुरतुंडीच्या बाजाराचे जेवढे व्हिडिओ टाकले ते पण आम्ही भरपूरसे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले. म्हणजे तुमचा बाजार किती दिवसाचा भरतो, म्हणजे त्या बाजारांची आम्हाला चैत्री बाजार, पौष बाजार, त्या बाजाराची आम्हाला काहीच माहित नव्हती दादा. तुमच्यामुळे आम्हाला कळलं की तिथं चैत्र बाजार 5 दिवसाची 4 दिवसाची यात्रा भरते, हे तुमच्यामुळे माहित झालं. वळू कशा प्रकारे वळू पाहिजे, कसा सांभाळला पाहिजे आणि त्याचं स्वरूप काय पाहिजे हे आम्हाला चॅनलद्वारे, नाही तर आम्हाला वळू हा माहित नव्हता. आम्ही काय करायचं, जे लोक खोंड घ्यायचे ना त्यांच्याच खोंडावरती गाया भरवायचे. आपल्याकडे जर नव्हती पण ज्यांच्याकडे होती ते कुठल्या पण खोंडावरती गाया भरवत होते. आता वळूच हे माहिती आम्हाला कोणाला नव्हती कधी. बरोबर बरोबर. बघा जर पुणे जिल्ह्यात कधी दौरा असेल ना तर आम्हाला सांगा, आम्ही भेटू तुम्हाला नक्कीच आवर्जून. नक्की नक्की. हा आणि तिकडचे बाजार आहेत ना, आठवडे बाजार असतात ना, तर तुम्ही एवढं शेतकऱ्यांसाठी टाकता ना, तर आठवडे बाजाराची पण सफर टाकत जावा. म्हणजे काय होईल आम्हाला एक माहिती पडेल बाबा इकडल्या पुण्याच्या माणसाला तर तिकडं हा बाजार कुठल्या गावात भरतो. तेव्हा आपल्याला जर खोंड घ्यायचं असेल, वळू घ्यायचं असेल, आता हे चॅनलद्वारेच आम्हाला माहित पडणार आहे. कारण तिकडे आमचं कोणी नात्यातलं नाही आणि कुणी आम्हाला सांगणार नाही फोन करून की बाबा या गावात इथं बाजार आहे. आता तुमच्या जवळचे बाजार तुम्हाला माहिती आहेत. बरोबर. हा म्हणजे आम्हाला जर इकडनं पुण्यातून तिकडे यायचं असेल तर माहिती. आता चैत्र, आता तुम्ही फुरसुंडीचा बाजार दाखवला, पुढच्या वर्षी आम्ही चैत्रीच्या यात्रेला येणार तिथं. आम्हाला माहिती आहे 5 दिवसाचा बाजार आहे, 4 दिवसाचा बाजार आहे, म्हणजे हे माहित नव्हतं ना आम्हाला. बरोबर. चालतंय दादा, धन्यवाद. तुम्ही लय वेळ काढून माझ्या बरोबर बोलले. पहिला तो फोन करायला भीती वाटत होती की या माणसाकडे वेळ आहे का नाही. बरोबर बरोबर. नाही काय अडचण नाही. कसं आहे, आता तुम्ही फोन केला, मी कामात होतो, त्यानंतर मी काय केलं, रिटर्न फोन केला की बाबा कोणाचा तरी फोन आलेला असतोय आणि त्या नंबर मध्ये कोणतरी जगाच्या कल्याणासाठी बोलत असतोय. हे पहिल्यापासून एक गृहीत आहे मला. बरोबर आहे ना. कारण मी मोबाईलवरून सरळ पद्धतीची भेट ही गोष्ट रुजवल्यामुळं मोबाईलवरून गोष्टी घडवायला माझ्यासोबत कुणी तयार होत नाही. आणि मी सांगितलेलं असते मोबाईलवरून घेतला तर दगड घ्यायचा.
काय करायचं? मी काम करतोय दगड ठीक घ्या. आहे, पण मी हा. कसं कष्ट करतोय, खर्च करतोय, वेळ वाया घालवतोय, तसं तुम्ही सुद्धा खर्च करा, कष्ट करा, वेळ वाया घालवा. नाही हो, तुमच्या लय आभार आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत. तुम्ही आमच्या पुणे जिल्ह्यात या, इथले जेवढे आपले मित्र आहेत गाडे शौकीन, बैल शौकीन, ते लोक खूप म्हणजे आता माझ्या गावातले, माझ्या बाजूच्या गावातले जे 10-12 मित्र आहेत ना, हा. ते बोलतात ह्या माणसाला काही घेणं देणं नसतं कोणाचं, पण हा माणूस आज जगाचा इतिहास दाखवतोय. त्याला वेळ आहे, काम धंदा सगळं शेतातलं स्वतःचं सोडून, घर परपंच सोडून प्रत्येकाच्या शेतावरती जाऊन हा माणूस लोकांसाठी वेळ काढून करतो. एवढं कोण नाही करत म्हणले. कोणाला पडले देशी गोवंश, होय होय. भरपूर चॅनल बघितले, भरपूर बाजार बघितले, भरपूर माणसं बघितली, व्यापारी बघितले, पण कुणी देशी गोवंश, आपला गोवंश वाचला पाहिजे या धडपडीसाठी कोणी नाही तर पडलं दादा. बरोबर बरोबर. हा. नाही, माझ्या कधी पण लक्षात आलं इतर काय करतायत आणि मला काय करायचं हे मी हा. अगोदर विचार केला. तुम्ही ते परफेक्ट जाणलं की बाबा मला स्वतःला काय करायला पाहिजे. लोकांनी काही करू दे, पण मला जे करायचं तेच मी करणार. बरोबर. नाही, खूप आभार आहे तुमचे माझ्या दादा. वडिलांनी सुद्धा तेच केलं की त्यांनी कधी स्वार्थाचा, पैशाचा, अंतराचा विचार केला नाही, मात्र त्यांनी प्रत्येकाच्या दारात जाऊन उजवडावं सांगून जग मोठं केले. उजवडावं सांगून जग मोठं केलं. काय आता केले? तुम्ही सांगा ना, आता हे आडिवलीचा राहुल पाटील आहे ना, हा यांचा जो मथुर आहे, हा हा म्हणजे हे मथुर बरोबर जे त्यांचे असतात छकड्याला पोरं वगैरे, त्यांच्याशी पण आमचं कॉन्टॅक्ट होतं की बाबा चांगला एखादा वळू असेल तर सांगा, आम्हाला गाया भरवायच्यात. तर त्यांनी सुचवलं होतं इथं खोपोलीमध्ये एक वळू, हा पण तो म्हैसूर होता. म्हणलो म्हैसूर नकोय आम्हाला, हा हा हा. म्हैसूर नकोय म्हणलो. आपला काजळी खिल्लार असेल, गाजरी खिल्लार असेल, कोसा खिल्लार असेल तर त्याच्यामध्ये चालेल सोडून म्हणलो. पुढे जावा. हा त्या हिशोबाने तिकडं. हा त्यांच्याशी बोलणं झालं आमचं. बर तर बर. म्हणलं तसं म्हैसूर नकोय आम्हाला. हा हा हा. बरोबर. मग त्यांनी बाकी म्हैसूर दादा सुचवला का? हा, म्हैसूरी सुचवलं होतं. म्हणजे तो आपला एक मित्रच होता. हा. तर म्हणला आजच्या म्हणजे चालू लाईन मध्ये पळणारा बैल हो हो. आणि चालू सीझनचा बादशाह हा काय, हा हा. तर हा वळू आपण तुमच्या गाईला भरू. आपल्या गाय कालवड्यांनी माग केला होता त्यावेळेला. तर म्हणलो, डॉक्टर म्हणला नाही, म्हणलं तुम्ही आहे ना गाय काजळी खिल्लार आहे ना, तर तुम्ही काजळी खिल्लारच भरवा. हा हा हा. आमच्या गायची जात आम्हाला माहित नव्हती कुठल्या जातीची, पण ते तुमच्या चॅनलमुळं आम्हाला माहित पडलं की ही गाय आपल्याकडे ही कुठल्या जातीची असू शकते. आणि त्याच्यात पण आम्ही म्हणजे आमच्या अंदाजाने तिची जात ठरवली. आम्हाला कोणी सांगितलं नाही, पण डॉक्टर म्हणतो ही काजळी खिल्लारच आहे. बर बर बर. तरी पण पाठवून ठेवा गायीचे कालवडीचे फोटो व्हिडिओ. ठीक आहे, पाठवलं ना मी तुम्हाला चॅनलला. होय होय. आणि त्यानंतर आपण ती कोणत्या प्रकारात आहे प्रॉपर आपण बघूया. चालतंय ना. होय चला, धन्यवाद दादा. काही गरज पडली तर फोन करेल होय तुम्हाला. होय. ठीक आहे. तुमचं सुद्धा मनापासून मी आभारी आहे, कारण सडेतोड बोलणारी मला माणसं पाहिजे, त्याच्यामुळे सडेतोड खिलार वाढ होणार आहे. नाही, होणार 100%. आता आहे ना सडेतोड. आमचं आणि काय दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की कट्टर एकमेकांशी राहणे. नाही, इथं कसं आहे माहितीये का, प्रत्येक कट्टरचा धरूनच आहे. म्हणजे बजरंग दलवाल्यांना सपोर्ट करणं, देशी गोवंश वाढवणं, ह्याच्यामध्ये प्रत्येकाचं. आता आम्ही विजय दसऱ्यामध्ये ना आमचं चाललंय, जर 10-12 कालवडी भेटल्या तर आपल्या ह्याच्याप्रमाणे त्या कालवडी खरेदी करायच्या आणि प्रत्येकाला दिवाळीला, पाडव्याला एक गाय द्यायची पाळायला. म्हणजे असं आमचा प्लॅन चाललाय ग्रुपमध्ये आमच्या, की आम्ही तेच बघतोय की कालवड आपल्याला काय रेटने पडन, प्युअर देशी गोवंश या हिशोबाने बघायचं आणि दिवाळीमध्ये वाटप करायचं 12 कालवडी. बरोबर. हा, म्हणजे त्या हिशोबाने आम्ही तुमच्याकडे येणारच आहे. पण ते बाजार आम्हाला जर एखादा इथं गावरान देशी गाय विकतात, खिलार गाय विकतात या बाजारावरती. आता प्रत्येक बाजाराचं काय आलंय की जर्सीला जास्त प्राधान्य आलं. बरोबर. हा जर्सीला जास्त प्राधान्य आलं, जर्सी चर्चेत राहिली. तसं आता काय होतं, आपल्या देशी गोवंश बाजारात येणं लय कमी. तर तुमच्या भागात येत असेल, आमच्या भागात तुम्हाला खिलार गाय बाजारात पुढेच नाही भेटणार. बरोबर. खिलार पण नाही भेटणार आणि गावरान पण नाही भेटणार. बरोबर. जर्सी जास्त भेटणार. पण जर्सी पाळत कोण, ज्याला दूध उत्पादकाची गरज, ते लोक. आम्ही लोक तर म्हणतो की जर्सी नकोच बाबा आम्हाला. बरोबर. आमच्याकडे एक बैल जर्सी होता, तो आम्ही एकाला फुकट दिला आवताला आणायला. म्हणलं बाबा याला तू फुकट आणतो, तर मरस्तवर विकू नको बस. बरोबर.
के साहेब, जसं खिलार वाढीसाठी खरंच माझं जर काम ओरिजिनल किंवा खरंच कारणी ठरते असं वाटत असेल तर या खिलार शेतकरी युट्यूब चॅनल सोबत जर प्रत्येकाने कट्टर राहिलं तर आपण प्रत्येकाच्या घरी खिलार वाढवण्यासाठी एक खरंच खूप मोठा आपल्याकडनं प्रयत्न होणार आहे. आणि तुम्ही म्हणता तसं हे काम पाठीमागं चालू व्हायला पाहिजे होतं, ते आता चालू झालंय तुमच्याकडून, असं तुम्ही मला मगाशी म्हणलात. आता आमच्याकडून चालू झाले. म्हणजे आता आम्ही चर्चेत का आलो माहितीये का? तुम्ही आता पाठीमागे त्या काळ्या कपिला गायींचा एका शेतकऱ्याच्या 4-6 गायांचा व्हिडिओ टाकला होता, मुलाखत होती आम्ही तुमची पर डेला प्रत्येक दिवसाची मुलाखत बघतोय. तुमचा व्हिडिओ कुठून पडतो ना याची वाटच बघत राहतो आम्ही, की कधी व्हिडिओ पडतो, यांनी नवीन काय शोधलंय. त्यासोबत दादा शेअरिंग पण करत चला. हा करतो ना आम्ही मित्रांमध्ये, एक दुसऱ्याला ग्रुपमध्ये पाहुण्यांना टाकतो की बाबा हे बघा हे असं करा तुम्ही, ह्याचा फायदा आहे. एक खोंड विकलं तुम्ही उद्या तर तुमच्या आयुष्याची कमाई तुम्ही करून घ्याल. आणि प्रत्येकाला सांगतो. हा बरोबर. आणि जे पाहिजे ते मी द्यायचा प्रयत्न करतोय, जे टिकवायचं आहे ते टिकवायला मी सांगतोय, जे टिकतंय त्याच्यावर भर दिलाय. जे सर्वांगीण शेतकरी वर्गाला महत्वाचं आहे, शेतीला महत्वाचं आहे, खिलार प्रेमींना महत्वाचं आहे, ते टिकवायचा प्रयत्न करतोय. ते टिकवायचं कोणी नाही केलं आतापर्यंत. आमच्या, तुम्हाला खोटं नाही सांगत, मी माझ्या जीवाच्या 35 वर्षामध्ये 35 वर्षामध्ये मी असा कोणी माणूस नाही बघितला की तो काहीतरी व आपला एक पुढं मराठी माणसाचा किंवा शेतकरी धर्माचा पुढं वारसा चालवणार आहे. कितीतरी खासदार आले, कितीतरी आमदार आले, कितीतरी मंत्री आले, कुणी असं सांगितलं नाही की बाबा कुणी शेतकऱ्याच्या दारात जाऊन धडपड केलेली नाही. लय मोठे माणसं बघितले साहेब, पण तुम्ही एक माणूस आहे की निस्वार्थी प्रेम, फक्त प्रेमा खातीर आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय. याच्या गोट्यावरती जा, त्याची माहिती घे, त्याच्या वळूची माहिती घे. तुम्ही जे करता हे आम्हाला माहिती. आता वळू हा काय, तुम्हाला मग काय वळू हा प्रकार आम्हाला माहित नव्हता दादा, तुमच्यामुळे माहिती पडलाय की बाबा वळू भरवल्याने खोंड कशी पैदाश होऊ शकतो. बरोबर. आणि तो लाईव्ह डेमो बघतोय आम्ही. आता काल परवा एक छोटं वासरू झालेलं, तर तुम्ही म्हणले लाल कलरचे पण 12 महिन्याच्या आतमध्ये याचा कलर चेंज होऊ शकतो. हा म्हणजे बरेचसे असे व्हिडिओ आहेत तुमचे की आम्ही बघण्यासारखे. जर्सी गाईचं दूध पाजू नका, बैल पुढं मंद होतं, हे आम्हाला तुमच्याकडून माहिती. म्हणजे मी काय करतो, जनरली सहजासहजी गोष्टी समोर असणाऱ्याच फक्त जगापुढे मांडतो. मी त्याच्यामध्ये मी काय म्हणजे ऍप्लिकेशनचा वापर किंवा मोबाईलचा वापर करून, एडिटिंगचा वापर करून इतर मिक्स करत नाही, करायचा प्रयत्न करत नाही मी अजून. नाही खरंच म्हणजे आमच्याकडून तर तुमचं खूप अभिनंदन आहे. धन्यवाद साहेब. आणि वेळ भेटला तर तुम्हाला खोटं नाही सांगत, तुमच्या चॅनलद्वारे जर तिकडे एखाद्याकडे काळी कपिला कालवड असेल द्यायला, एखादा शेतकरी म्हणत असेल बाबा चला आमच्याकडून नाही सांभाळवत आहे, द्यायची आम्हाला, तर आम्ही इथपर्यंत घेऊन येऊ शकतो, तिचा सांभाळ करून तुम्हाला पुढे दाखवू शकतो. ठीक आहे. आणि आम्ही शौकीन आहे साहेब खिलारचं. पण कधीपासून तुमचं चॅनल बघितलं तेव्हापासून त्याच्या पहिलं आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. माझं आयुष्य मुंबईमध्ये गेलं. बर. पण जसं मी लॉकडाऊनला इकडे आलो ना, एक गिर गाय घेतली, एक गावरान गाय घेतली, एक खिलार गाय घेतली. म्हणजे याच्यामध्ये मी लॉकडाऊनच्या नंतर रमलो साहेब. शेती काय असतं, आपलेपणा काय असतं, शेतकरी कशाला म्हणतात हे तेव्हा कळलं. बरोबर. त्याच्यातली माहिती पण काही नसताना, अनुभव नसताना करत होतो. पण आता तुमच्याकडून सगळी माहिती भेटायला लागली ना, तर करायला पण आनंद यायला लागला. आता तुम्ही सांगितलं सरकी पेंड द्यायची नाही गाईला, म्हणजे आम्ही ते फॉलो केलं. आम्ही खपरी पेंड देतो, आपली शेंगदाणा पेंड. म्हणजे आज मी निस्वार्थ भावनेने काम करत असताना प्रत्येक गोष्टीवर विश्वास बसत जातो आणि ती गोष्ट तुम्ही फॉलो करताय. फॉलो करतो. ठीक आहे, अभिनंदन तुमचं सुद्धा. नाही तुमचं जास्त अभिनंदन हो. तुमच्या मागे आम्ही चालणार आहे. तुमचं जास्त, आमचं काय. तुमचं जास्त आहे की तुम्ही आम्हाला काहीतरी शिकवता. तुम्ही सांगितलं नसतं तर आम्हाला माहित नव्हतं की सरकी पेंड द्यावा की नाही द्यावा, बाकीचं काय खायला घालावा काय नाही घालावा. साहेब, माहित नव्हतं. एखाद्या गोष्टीमुळे बदल घडतोय, एखाद्या व्यक्तीमुळे बदल घडतोय किंवा एखाद्या कामामुळे बदल घडतोय, ही बोलून दाखवायची दानत सुद्धा संपली आज. आता तुम्हाला सांगतो, मी कालवड आणली ना, तर टेम्पोतून उतरवताना आम्हाला 12-13 जणांना 12-13 जणांना तिने पूर्ण तोडवून जाम केलेले. बरं.
मग नंतर तुम्ही ते 2-3 व्हिडिओ मध्ये मी बघितलं की तुम्ही सांगितलं गोठ्यात जाताना गाईला एकच कानी लावायची, 2 नाही लावायच्या, तिचा व्यायाम झाला पाहिजे, हा हा जाता येता तिच्यावरती हात फिरवला पाहिजे. आता माझं कालवड लहान मुलगा धरतोय, बरोबर. पहिला आम्ही स्वतः गोठ्यात जायला घाबरत होतो तिला. हा हा मग तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी आम्ही आमच्या दिमागात ठेवल्या की बाबा आपण असं करून बघू, हे दादा सांगतात ना, तर मग असं करून बघू. मग ते तसं करून बघितलं आम्ही. आता आमचं कालवड मोकळं सोडून दिलं तरी आवाज दिल्यावरती आमच्याकडे येते. तर साहेब, कोणी कोणाचं ऐकत नाही, तुम्ही न भेट होता तुम्ही ऐकताय, त्याबद्दल खरंच मनापासून आभार आहे तुमचं. चालतंय, कधी या पुण्यात किंवा आमच्या इकडच्या भागात काही काम लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यात मदत करू तुम्हाला. होय होय. कुठंतरी आम्हाला तुम्ही एवढं करताय, आम्ही तुमच्या पाठी थोडं केलं तरी पण वाटत ना अभिमान मनाला की आपण काहीतरी करतोय बाबा म्हणून. माझ्यासाठी काय जास्त करण्याची गरज नाही, फक्त शेअरिंग करून खिल्लार प्रेमी वाढवायचे. आणि हा चॅनल खरंच बरा वाटला असेल तर ह्या चॅनल सोबत कट्टरता बाळगायची, हीच माझी अपेक्षा, दुसरं काय सुद्धा नाही. हे बघा, चॅनल जर बरा नसता वाटला तर माझ्याकडे पण एवढा वेळ नाही का तुमच्यासाठी 15-20 मिनिटं 1 तास गप्पा मारू. हा, कारण का माहितीये का, तुम्ही जे करताय ते कोणी केलेलं नाही आणि कोणी करणारही नाहीये. इथून पुढे तुमचं बघून हे करत तुम्हाला बाबा चला यांनी केलं म्हणून तुमचं बघून करणारे तयार होतील, पण इथून पाठी तर कोणी नाही केलेले. आता रात्री कालच्या मुलाखतीपासून आम्ही बघतोय की लक्ष आपण फक्त नावाने बैल ओळखत होतो 14-15 वर्ष, पण खरं तो 19 वर्ष बैल पळालेला आणि त्याचा मालक कोण आहे, कोणता ड्रायव्हर मालक आहे ते आम्हाला काल माहिती पडलं. आतापर्यंत माहित नव्हतं का बैल कोणाचा हेच माहित नव्हतं आम्हाला, फक्त बैल हाय पळतोय एवढं माहिती. पण बैल कोणाचा आहे, काय आहे, मालक कोण आहे, त्याची पैदाईश आता कोणाकडे राहील. तुम्ही आता परत एक व्हिडिओ टाकला होता, त्या लक्षाचा खोंड होता, तुम्ही म्हणजे हा लक्ष सेम लक्षासारखाच एक खोंड, तो एक खोंड त्याच्यासारखा आम्हाला बघायला भेटला. नाही, इथून पुढे तुम्ही या कामगिरी खिलार शेतकरी युट्यूब चॅनल सोबत जर कट्टर राहिलात तर अनेक बऱ्याच बारीकसारीक प्रश्नाचे उत्तर पण सुटत जाणार आहेत. फक्त आम्हाला आहे ना थोडीशी बाजाराची अपडेट द्या ना तिकडची. हो 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 हो, नक्की भले नक्की. व्हिडिओद्वारे जरी दिली किंवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, हो हो हो, काय जर तुम्ही जरी व्हॉट्सअपला जरी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या तालुक्यात, ह्या जिल्ह्यात या टायमाला हा बाजार असतो, त्याच्यामध्ये तुम्ही काही चांगली खरेदी करू शकता, म्हणजे तर आम्हाला थोडंसं सोपं जाईल पुढे हे सगळं चालू करायला. चालेल चालेल. चालेल साहेब, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. ठीक आहे, तुमचं सुद्धा धन्यवाद. आणि वेळ जर भेटला कधी टाका चक्कर सर, कारण एकदा भेट झाल्यानंतर किंवा सरळ पद्धतीने जेव्हा ओळख होईल त्यानंतर आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी, बरेच प्रश्न हे कमी काळात कमी खर्चात सुटणार आहेत. आणि जो बदल घडणार आहे तो बदल कोणत्याही मोलात मोजता येणार नाही. साधारणतः जर आपल्याला वळूसाठी जर खोंड घ्यायचं म्हणलं तर काय भावापर्यंत, म्हणजे असं चैत्री बाजारावरती काय अनुभव सांगू शकता का? समजा आज माझी इच्छा झाली, मी पुणे जिल्ह्यात राहतोय, मला एक वळू पाळायचा, मला त्याची पैदाईश करायची, पुढे वाढवायचा, तर काय रेंज पर्यंत आपल्याला तो वळू भेटू शकतो, असं काही माहिती देता? 3 गोष्टीवर अवलंबून आहे. ती प्राइस 3 गोष्टीवर अवलंबून आहे, ती किंमत 3 गोष्टीवर अवलंबून आहे. घेणाऱ्याची गरज, देणाऱ्याची गरज, ह्या 2 गोष्टी. त्यानंतर समोरच्या वस्तूची क्वालिटी काय आहे त्यावरती निर्णय ठरवणे. नाही, क्वालिटी मेन आपल्याला काय माहितीये का, क्वालिटी 10 पाळायची आणि 10 पाठी माग फिरायचं तसं नाही, की लाखात एकच पाळायचं दादा. माझ्या गोठ्यामध्ये लाखामध्ये 3च गाय आहेत, म्हणजे ज्या कोणाकडे एवढ्या पट्ट्यामध्ये नाही आहेत ना, त्या पट्ट्या गाय आपल्याकडे, की बाबा लाखामध्ये त्यांच्या आज कुणी पण बोलणार आहे की बाबा हा गाय बघितली तर त्याचं पण मन होणार आहे बाबा कुठून आणली रे, मला पण अशी एक गाय घ्यायची. कितीतरी लोक बोलतात आहेत मला, बरोबर बरोबर, की तू ही गाय कुठून आणली, मला एक गाय घ्यायची तशी. आता ती मोठी होऊन पुढे तिचं काय होईल ते नाही माहिती, पण जोपर्यंत आता आपण तिथं करतोय तोपर्यंत जरी व्यवस्थित करणार आहे. आपल्या पाठी कोण करेल नाही करेल त्याची गॅरंटी नाही. बरोबर. चालतंय दादा, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. भेटत राहू, बोलत राहू. हो चालेल चालेल. कधी मला वेळ भेटला तर मी डायरेक्ट सरळ पद्धतीने भेटायला येईल, किंवा तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही सरळ पद्धतीने येऊ शकता. मेन म्हणजे काय माहितीये का, आम्ही पुणे जिल्ह्यात आहे, पण तुम्ही कुठे आहे ना हेच आम्हाला अजून काही तुमचं म्हणजे माहित नाही. की बाबा हे दादा सोलापूर मधून बोलतात, आपल्याबरोबर व्हिडिओ टाकतात, कुठून टाकतात याची काहीच आम्हाला माहित नाही, काहीच कल्पना नाही. माझं तांडोर गाव आहे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर.
सोलापूर मध्ये ना. मंगळवेढा तालुका, सांगोल्यापासून मी 60 किलोमीटर अंतरावरती राहायला आहे. आम्ही सलगरला आलो होतो. हा. सलगरला आप्पा काहीतरी नाव होतं त्यांचं, त्यांच्याकडे आलो होतो. त्यांचा असा गायांचा कळप आहे 25-30 गायांचा. तर त्याच्यामध्ये एक काजळी किल्ला टाईप म्हणजे काळी कपिलासारखी कालवड होती, ती आम्ही मागितली होती. तर ते म्हणले द्यायची नाही, ती आम्हाला घरी ठेवायची. त्यावेळेला मग त्यांनी पहिलं आम्हाला फोनवरती बोलणं झालं त्यांचं की तुम्ही या, तुम्हाला देऊ म्हणून. आणि नंतर आम्ही गेल्याच्या नंतर इकडनं पिकअप घेऊन गेलो होतो, त्यांनी आम्हाला दिली नाही. आम्ही तिकडनं परत रिटर्न आलो. बर, ते फोनवर देतो बोलले होते का? बर बर बर, ठीक. मग त्याच्या अगोदर तुमची ओळख होती का तिथं आप्पांच्या घरी येण्याच्या अगोदर? समोरासमोर भेटी गाठी होती? नाही, काही नव्हतं. ठीक आहे फक्त सर. काय आलं फेसबुकला त्यांनी एक व्हिडिओ टाकला होता त्यांच्या गायांचा, सलगरचा. आणि त्याच्यातून आम्ही कॉन्टॅक्ट नंबर त्यांचं शोधलं. त्यांच्याशी बोलणं आलं की तुमच्या कळपामध्ये ही एक गाय आहे. तिथं आम्ही सेपरेट फोटो स्क्रीनशॉट मारून त्यांना व्हॉट्सअप केला होता. कालवड आम्हाला घ्यायची तुमच्याकडून, तुम्ही देऊ शकता का? तर ते म्हणले ठीक आहे या तुम्ही, आम्ही देऊ. तर आम्ही म्हणलो इकडनं गाडी एवढ्या लांबून घेऊन यायची सलगरवरून, तर आपली गाडी घेऊन जाऊ. म्हणून आम्ही 7-8 मित्र आणि एक पिकअप घेऊन गेलो होतो. तर तिथे गेल्याच्या नंतर ते म्हणले नाही, मुलगा नाही बोलतोय, मिसेस नाही बोलते. बोललो नाही बोलतात, तुम्ही सांभाळलं तरी आम्हाला आनंद आहे. बोललो नाही दिली तरी काय अडचण नाही, पण म्हणलो तुम्ही तरी सांभाळा भाऊ. म्हणजे परत असा व्हिडिओ टाकू नका की आम्हाला ती द्यायची विकायची, असं काही करू नका म्हणलो, चुकीचा का भावना. बरोबर बरोबर बरोबर. आपण तुम्ही सांभाळली ना म्हणलो, उलट तुम्हाला काही त्याच्यात सहकार्य लागलं, तुमच्या घरी सांभाळणं नसेल होत तर आम्हाला सांगा म्हणलो, आम्ही सांभाळून तुम्हाला दाखवत राहू म्हणलो रोजच्या रोज. बरं, चालतंय दादा, धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. या कधी पुण्याकडे आल्या तिकडलं फक्त बाजाराचं थोडंसं अपडेट टाका आम्हाला, म्हणजे आम्हाला माहिती पडेल बाजार कुठं भरतात. शनिवार रविवार सांगोलचा बाजार असतो, 12ही महिने बाजार असतो. आठवडे बाजार असतो, शनिवार रविवारी 2 दिवस असतो. 2 दिवस असतो. शनिवारी दुपारी आणि रविवारी दुपारपर्यंत. अच्छा, कुठं असतो हा बाजार? सांगोला. सांगोल्यामध्ये ना? हो. सांगोला हा महाराष्ट्रातून प्युअर खिलारसाठी खूप दिवसापासून चर्चेत प्रसिद्धी असणारा मोठा बाजार आहे आठवड्याचा. आता हे तुम्ही आज आम्हाला सांगितलं, आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं की सांगोला नाव ऐकून होतो, पण बाजार सांगोला शनिवार रविवार भरतो हे आम्हाला माहित नव्हतं. शनिवारी दुपारी भरतो, रविवारी दुपारी फुटतो आणि प्रत्येक आठवडी असतो. प्रत्येक आठवड्याला संधी आहे. अच्छा, जर इकडनं सोलापूर बाजारात जर यायचं म्हणलं मला आता पुण्यातून, तर कशा पद्धतीने यायला लागेल काय माहितीये का? तुम्ही डायरेक्ट पुणे सासवड यायचं, सासवडवरून तुम्ही फलटण मार्गे आला तरी चालेल. फलटण मार्गे ना? किंवा पंढरपूर डायरेक्ट गाठायचं तुम्ही. पंढरपूरला आमचं येणं जाणं असतं दादा. किंवा पंढरपूरला जाण्याच्या अगोदर वेळापूर चौक आहे, वेळापूर चौकातून तुम्ही वळू शकता. ठीक आहे, जर तिकडे यायचं झालं ना, काय गरज लागली तर तुम्हाला 100% आम्ही फोन करू. हो, माळशिरसच्या पुढे वेळापूर गाव लागतं. वेळापूर मधून तुम्ही उजव्या साईडला वळल्यानंतर सांगोला रोडने तुम्ही सांगोला मध्ये येऊ शकता. बरं, जर आम्ही तुमच्या थ्रू जर तिकडे बाजारात आलो, म्हणजे तुमच्या ओळखीवर, आता आमच्या तिथे कोणाशी ओळख नाही, आलो तर तुमच्या ह्यानेच येणार आहे. तर तुमच्या ह्याने जर आलो तर तुम्ही आम्हाला काही मदत करू शकता का? कसं जनावर घेतलं पाहिजे, काय पद्धतीचं घेतलं पाहिजे? कसं आहे माहितीये का, जातीवंतपणे संगोपन करणाऱ्याला किंवा ह्या खिलार शेतकरी शान युट्यूब चॅनलच्या पाठीमागे कट्टर राहणाऱ्याला माझं 24 तास 12 महिने पाठिंबा असणार आहे. चालतंय, बस तेवढंच माहिती पाहिजे होतं दादा. आम्ही बघू, आता मी मित्रांना बोलून बघतो. दादांबरोबर आपलं काल बोलणं चाललं होतं ना, तर त्यांनी फोन नव्हता उचलला, फोन आला होता मला. आपल्याला जर जायचं असेल तर ते दादा तिथं आपल्याला मदत करायला तयार आहे. ठीक आहे, ज्यांची विक्रीस वगैरे आहे त्यांची बातमी तुमच्यापर्यंत पोच करेन आणि त्यानंतर तुम्ही सरळ पद्धतीने डायरेक्ट त्यांना भेटू शकता, येऊ शकता आणि मी त्या ठिकाणी येऊ शकतो. समोरासमोर गोष्ट घडवून तुम्ही संगोपनासाठी स्वीकार करू शकता. ओके दादा, धन्यवाद. धन्यवाद.